काय करायला लागलेस? चहा पिते. लवकर लवकर आहे आता 5 वाजले. 4चं टायमिंग असते चहाचं. आता चहा घेणार आहे. आज चुलीवरलं मस्त जेवण बनवणार आहे. छान आवडत आहे ना चुलीवर जेवण? मग काय चुलीवर का गॅस संपला काय? बघायचं आहे आज कसं म्हणजे चव लागते ना. काय म्हणजे ताई विटूपरच्या जेवण म्हणते चुलीवरलं छान होतंय. आपण पण बनवून बघू. म्हणे ते काय गाजराचं झाड आहे ना? काय करायला लागले असते आता? पातीला चुली ठेवायचं म्हटलं ना तर याला माती लावावं लागते. तर मी अशी माती चाळून घेतली मस्त मऊ करून. आता आपण या भांड्याला लावून घेऊ. म्हणजे पातीला काळं झालं ना लगेच निघते ते. असं लावायचं लगेच. म्हणजे आपणाला घासण्यासाठी मदत होते ते. थोडीशी स्वच्छ निघून आज बघा मस्त चुलीवरचं जेवण चाललंय. कसं वाटतंय तुम्हाला चुलीवर? मस्त असा जाळ पण लागलाय आणि आपण घालणार आहे भात शिजायला. बघू शकता असं माती पण भांड्याला चांगली लावून घेतलेली आहे मी, जेणेकरून नंतर दुधाला आपल्याला काही त्रास होईल. तर चला बघूया आता चुलीवर जेवण कसं बनतंय. आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यात. शेंगा तर एवढ्या खिडक्या आहेत. एवढ्या शेंगा सोलून तर एवढ्या खिडक्या निघाल्या. बापरे, हां सगळ्या खिडक्याच आहेत का काय? सगळ्या खिडक्यात असं बारीक निवडायला लागते. छान इथे येते या 1 किलो येते. त्याच्या कसं औषध वगैरे नसतंय ना जर आपण बाजारात आणतोय ना त्याच्यावर औषध असतं. ती खिडकी नसतात शेंगा. आणि असं घरगुती लावलेलं असतं त्याला औषध नसतं. आपलं पाण्यावर आलेलं असतं. भात शिजला का नाही? भात नाही अजून, जरा कच्चा आहे थोडा. आता भात शिजला की आपण भाजी बनवायला टाकायची. आज काय घेवडा बनवणार आहे का? घेवडा नाही, घेवडा सकाळी बनवायचा. मग आत्ता काय बनवणार? आता वांग्याची भाजी बनवायची. बर, आपल्या ते एकाला आवडते वांग्याची भाजी. सगळी खातात ना? होय खात्याच आहे. वांग्याची भाजी खाऊन माहिती का नको कंटाळा आला. पण काय वांग खाल्ल्याशिवाय बरंच वाटत नाही. वांगच खावते सारखं. होय का? तू अमृता वांग खात नाही जास्त खात नाही. मग आता 2 जरी वांगी केली तरी शिल्लक राहते. मग वांगी बनवायची किती? एकच बनवायचं. एकदा वांग बनवून पण सरत नाही सगळ्याला. 2 बनवले की सरत नाही आणि 1 बनवले की पुरत नाही. कशाची आमटी बनवलीस? मुगाच्या डाळीची. मुगाच्या डाळीची काय चला असं भात पण आपण मस्तपैकी बनवून घेतलाय. बघू शकताय भात आणि अशी भाजी. आणि आता आपण चपात्या पण मस्तपैकी अशी चुलीवर बनवून घेणार आहे. बघूया आपण चुलीवरचं जेवण कसं वाटतंय आपल्याला. आणि आता संध्याकाळची बघा 7:30 वाजले तर अंधार पण पडला आहे. आता पटपट बनवून घ्यायचं आहे.
आणि आपण दिवसभरचे पापड बनवले ते पण व्यवस्थित जुळवून आपल्याला ठेवायचे. व्हिडिओ तुम्ही असाच बघत राहा. अशी चपाती बनवल्या मस्तपैकी. आता काय तर जेवण काय करायचं असतं मग थोडं मग